जे आम्ही बोलणार तेच करणार आणि जे करणार तेच बोलणार। जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते लाडक्या बहिणींना शुभेच्छा। भाऊबीजेच्या वाट बघत म्हणजे ते लाडक्या बहिणींच्या भाऊबीज मिळणार ते सुरुवात झालेली आहे। 2 महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। लाडक्या बहिणींची दिवाळी खऱ्या अर्थाने आज गोड झाल्याचं पाहायला मिळू लागलं आहे। लाडक्या बहिणीच्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी आज गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीज बहिणींची गोड केल्याचं पाहायला मिळू लागलं आहे। लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी 9400 कोटी रुपयांचा निधी कालच बँकांना दिला होता आणि बँकांना सांगितलं होतं प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती गुरुवार 23 ऑक्टोबर भाऊबीज असल्यामुळे आमच्याकडून ओवाळणी म्हणून त्यांच्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये या ठिकाणी पडले पाहिजेत असं म्हणून त्यांनी बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये सकाळी 7 वाजल्यापासून सोडणे सुरू केलं आहे। काही बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होऊ लागले आहेत तर काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला पैसे बँकेत पडल्याचा मेसेज येणार आहे। तुम्हाला पैसे आले नसतील तर पुढील अर्ध्या तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता लाडक्या बहिणींची ओवाळणी या ठिकाणी तुमच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होतील असं एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे। आज दिवाळीचा महत्त्वाचा दिवस आहे, बहिणींचा भाऊबीजचा दिवस आहे आणि भाऊबीज हा दिवस म्हणजे भावाकडे ओवाळणी मागण्याचा दिवस आहे आणि तशा प्रकारे एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करायला आता सुरुवात या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळू लागलं आहे। गेल्या 15 दिवसापासून बहिणी दिवाळी बोनसची वाट बघत होत्या आणि लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस बँकेत आलेला नव्हता। अखेर काल पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं दिवाळी बोनस लाडक्या बहिणींना द्यायचा आहे आणि तो गुरुवारी 23 ऑक्टोबर रोजी जी भाऊबीज आहे त्या ठिकाणी त्या दिवशी ह्या बोनस जो आहे तर तो द्यायचा आहे म्हणून त्यांनी आज सकाळीच बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये सोडण्यास या ठिकाणी सुरुवात केल्याचं पाहायला मिळू लागलंय। आज पहिल्या टप्प्यामध्ये महत्त्वाच्या 16 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यानंतर उरलेल्या 20 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण उद्या करण्यात येणार आहे। असं 2 दिवसांमध्ये पैशांचं वितरण करून टाका असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। कसल्याही परिस्थितीत गुरुवार आणि शुक्रवार या 2 दिवसांमध्ये राज्यातील 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करून टाका असे आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी देऊन टाकले। मग आज गुरुवार आहे आणि आज 23 ऑक्टोबर आहे, आज भाऊबीज आहे, मग कोणाकोणाला आज पैसे मिळणार आहेत याची यादी एकनाथ शिंदे साहेबांनी काय दिल्या नक्की बघा। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आम्ही पैशांची पूर्ण तयारी केल्या। 9400 कोटी रुपयांचा चेक सुद्धा महिला व बाल विकास खात्याला दिला आहे। परंतु लाडक्या बहिणींनो हा जो दिवाळी बोनस आहे तर तो हा दिवाळी बोनस सर्वच महिलांना मिळणार नाही असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलंय। आपल्या राज्यामध्ये टोटल लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस हा पात्र महिलांची संख्या जर पाहायला गेली तर 1,60,00,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यापैकी आज फक्त 60,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या दिवशी आज पैसे वितरित होणार असल्याची मोठी माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या आणि उरलेल्या 1 कोटी लाडक्या बहिणींना पैसे वाटपाचे आदेश उद्या शुक्रवारसाठी दिले आहेत। मग आता आज गुरुवार आहे, आज कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा दिवाळी बोनसचा भाऊबीज तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे हे सुद्धा आपण बघायचं आहे। परंतु त्याआधी महत्त्वाचं म्हणजे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले 26 लाख लाडक्या बहिणी यामधून अपात्र केल्याची माहिती सुद्धा त्यांनी आता दिली आहे। तुम्हाला दिवाळी बोनस लवकर सोडणार होता परंतु लाडक्या बहिणींची कसून चौकशी सुरू होती कारण ज्या बहिणी गोरगरिबांनी गरजू महिला होत्या त्या सोडून इतर वेगळ्या महिला या ठिकाणी लाभ घेऊ लागल्या होत्या। तसेच तुम्ही बातमी सुद्धा कानाने ऐकली असणार की ई-केवायसी सरकारने करायला सांगितली होती, त्यावेळी पुरुष सुद्धा ई-केवायसी या ठिकाणी करत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या कारण पुरुष देखील आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेऊ लागलेत। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी फक्त याच बहिणींना हप्ता या ठिकाणी दिवाळी बोनस भाऊबीज सोडल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। या 4 ते 5 प्रकारच्या बहिणींना दिवाळी बोनसची भाऊबीजची वाट बघू नये असं सांगण्यात आले। मग आज गुरुवार आहे, आज कोणकोणत्या बहिणींना पैसे येणार एकनाथ शिंदे साहेबांनी कोणकोणती अपात्र यादी लावल्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आम्ही कोणती अपात्र यादी लावणार नव्हतो
परंतु लाडक्या बहिणी चुकीच्या मार्गाने लाभ घेऊ लागल्या होत्या। त्यामुळे दिवाळी बोनस भाऊबीज जी आहे तर ती देण्याच्या आधी आम्ही 1 महिना आधी बहिणींची कडक त्या ठिकाणी अर्जाची चौकशी केली होती। सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये दिल्या महिला व बालविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी लाडक्या बहिणींचा जो तुम्ही अर्ज भरला होता तर तो अर्ज त्या ठिकाणी व्यवस्थित चेक केला आहे आणि यामधून जवळपास 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्याचं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। तुम्हाला विश्वास बसत नसेल तर ही बातमी तुम्ही आता तुमच्या कानाने ऐकायचं आहे। फक्त आज 60 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी भाऊबीज बोनस या ठिकाणी 3000 रुपये येणार आहे, परंतु 26 लाख लाडक्या बहिणी यामधून अपात्र झालेत, त्यांना भाऊबीज आज येणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र केलेत। तुम्हाला विश्वास पटत नसेल तर मुख्यमंत्री काय म्हणलेत तुम्हीच ऐका। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 1,33,335 लाडक्या बहिणींचे अर्ज हे तपासण्यात आले। महिलांना अपात्र करण्याची शिफारस करण्यात आली। आपल्या महिला व बाल विकास मंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे 26 लाख असे अकाउंट सापडलेले आहेत वेगवेगळ्या निकषांमध्ये न बसणारे, तर हे अकाउंट बंद केले। लाडक्या बहिणींनो तुम्ही आत्ताच पाहिलं आहे, मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय 26 लाख लाडक्या बहिणी यामधून आता अपात्र करण्यात आल्या आहेत, त्यांना दिवाळी बोनस मिळणार नाही। मग अशा कोणत्या 4 ते 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी अपात्र करण्याचे मुख्यमंत्री साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ठरवलंय याची यादी देखील तुम्हाला या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहे। बघा, पहिला प्रकार सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी चौकशीच्या दरम्यान अपात्र करण्यात आलाय। त्या लाडक्या बहिणींची संख्या जर पाहिली तर या ठिकाणी 2,80,000 लाडक्या बहिणी आता या ठिकाणी पहिल्या प्रकारामधून अपात्र होणार आहे। पहिला प्रकार कोणता आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा, आज त्या ठिकाणी गुरुवार आहे आणि लाडक्या बहिणींची आता भाऊबीज 3000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडलेत, तर ते या प्रकारच्या बहिणींना मिळणार नाही। तो प्रकार म्हणजे आता बघा, आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलेल्या महिलांना आता लाभ भेटणार नाही। आता तुम्हाला वाटतं असेल की आधार कार्ड त्या ठिकाणी बँकेच्या खात्याला सगळेजणच लिंक करतात, परंतु सरकारच्या माध्यमातून आधार कार्ड जे तुम्ही अर्ज भरताना झेरॉक्स दिला होता तर ते आता मागच्या महिन्यापासून आता चेक करण्यात आले आहे। यामध्ये ज्या महिलांनी आधार कार्डवरील जन्मतारीख पूर्ण लिहिलेली नाही, म्हणजे आधार कार्डवर सर्व महिलांची जन्मतारीख अशा प्रकारची असते, उदाहरणार्थ 1 मे 1980 किंवा अजून एक उदाहरण देतो लक्षात ठेवा 2 जून 1985 अशा प्रकारची जन्मतारीख आधार कार्डवरती असते। परंतु काही महिलांचं जे आधार कार्ड आहे त्यावरती फक्त एकेरी भाषेत या ठिकाणी जन्मतारीख आहे, ती म्हणजे 1980 1985 अशा भाषेत जन्मतारीख आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय आता ही जी तुमच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली तर ती मशीनने केली आहे, त्यामुळे यामधून जवळपास लाखो लाडक्या बहिणी अपात्र झाल्याचं सांगण्यात आलंय। लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस बँकेच्या खात्यावरती या मिळणार नाही, त्याचं कारण म्हणजे आधार कार्ड हे बँकेच्या खात्याला लिंक असतं आणि डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती महिलांचे येत असतात, तर ते आधार कार्डच्या नंबरवरच पैसे येत असतात आणि आधार कार्डवरती थोडी जरी मिस्टेक आढळली तर तुमचे पैसे बँकेच्या खात्यावरती मिळत नसतात। त्यामुळे आधार कार्ड अपडेट केलाय का बघा आणि आधार कार्डवरील जन्मतारीख पूर्ण त्या ठिकाणी आधार कार्डवरती आहे का नक्की बघा। आज गुरुवार आहे, आज भाऊबीज आहे, त्या ठिकाणी दिवाळीचा मुख्य दिवस आहे आणि लाडक्या बहिणींची भाऊबीज या ठिकाणी गोड होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। सकाळपासून अनेक बहिणींना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी सोडण्यात येऊ लागलेत। आता हे तुम्हाला सांगतो बघा, दुसऱ्या लाडक्या बहिणीचा प्रकार कोणता आहे ते पण सांगतो। आज गुरुवार आहे, सर्व बहिणींना पैसे मिळणार आहेत, कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्याआधी दुसरा लाडक्या बहिणीचा प्रकार कोणता आहे ज्यामध्ये लाखो लाडक्या बहिणी अपात्र होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे। लाडक्या बहिणींनो, यामध्ये लाडक्या बहिणींचा दुसरा प्रकार या ठिकाणी अपात्र होणार आहे। यामध्ये सांगण्यात आले 3,77,000 लाडक्या बहिणी या दुसऱ्या प्रकारामधून आता अपात्र या ठिकाणी करण्यात येणार आहेत। तर तो दुसऱ्या लाडक्या बहिणीचा प्रकार सरकारने सांगितला आहे ते म्हणजे एका घरातील फक्त दोघी महिला लाभ घेऊ शकतात, परंतु लाडक्या बहिणींनी ऐकलं नाही। मागचा जो 15वा हप्ता सप्टेंबर महिन्याचा मागचा हप्ता आला होता तर तो एका घरातील 4 जण 5 जण महिलांनी या ठिकाणी लाभ घेतला होता, त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडला जाणार नाही असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। सरकारने जून जुलैमध्ये मागच्या
त्या ठिकाणी जून जुलैमध्ये चौकशी अर्जांची केली होती, यामध्ये सांगितलं होतं की घरातील फक्त एक किंवा जास्तीत जास्त दोघी महिला या ठिकाणी हप्ता घेऊ शकतात, परंतु महिलांनी ऐकलं नाही. एका घरातील जास्ती महिलांनी लाभ घेतला आहे, त्यामुळे त्यांचा अर्ज डायरेक्ट अपात्र केलाय, त्यांना अपात्र यादीमध्ये टाकले. त्यामुळे तुमच्या घरातील किती जण हप्ता घेत आहे हे सुद्धा तुम्ही आता तुमच्या रेशन कार्डावरती जेवढी काही नाव आहेत त्या नावामधील फक्त 2 महिला तुम्ही या ठिकाणी हप्ता लाडक्या बहिणीचा घेऊ शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही जास्ती लाडक्या बहिणी लाभ घेत असतील तर तुमचा लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. मग आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुवार आहे. कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना भाऊबीज या ठिकाणी देण्याचं ठरवलंय ते तर तुम्हाला सांगण्यात आलंय, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा लाडक्या बहिणीचा प्रकार या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी कोणता अपात्र केलाय, यामध्ये किती लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत आणि आज गुरुवार आहे. कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस भाऊबीज या ठिकाणी मिळणार आहे, तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये तिसरा प्रकार लाडक्या बहिणींचा अपात्र करण्यात आलाय. यामध्ये 5,80,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र केल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. आता बघा 3 नंबरचा प्रकार म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहे, निम सरकारी नोकरदार आहे, 4 चाकी गाडीवाला आहे, अशा जवळपास 8 जिल्ह्यातील 5,80,000 लाडक्या बहिणी अपात्र झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाही, तुम्ही वाट बघू नये असं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर 4 नंबरचा लाडक्या बहिणीचा प्रकार, यामध्ये बघा 12.5 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. अनेक महिला चुकीच्या मार्गाने लाभ घेत होत्या. सरकारने लाडकी बहीण योजनेचा नियम व अटी या ठिकाणी लावल्या होत्या. त्यामुळे सांगण्यात आले की 2.5 लाखांच्या वरती ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न घरामध्ये गेलं असेल तर त्यांनी आपला अर्ज मागे घ्यावा असे सरकारने मागच्या वेळी सांगितलं होतं, परंतु महिलांनी ते ऐकलं नाही. महिलांच्या घरामध्ये त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त होतं, 5 लाख काही जणांचं होतं, काही जणांचं 6 लाख पर्यंत होतं, तरी पण लाडकी बहीण योजनेचा ते हप्ता घेत होत्या. त्या म्हणून त्यांचा अर्ज डायरेक्ट काळ्या यादीमध्ये टाकण्यात आलाय, म्हणजेच अपात्र यादीमध्ये टाकण्यात आला आहे. त्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज जो भाऊबीजचे तुम्हाला या ठिकाणी जवळपास तुम्हाला 3,000 रुपये देण्यात येणार आहेत, तर ते 12.5 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मग आज गुरुवार आहे, आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण बँकेत येणार आहे बघा. या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी जिल्ह्यांची यादी सांगितल्या. यामध्ये आता बघा ज्या लाडक्या बहिणींचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये, ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँकेत आहे, ज्या लाडक्या बहिणींचं खातं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या 10 बँकेमध्ये या ठिकाणी कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 9,400 कोटी रुपयांचा चेक बँकांना दिलाय आणि त्यांना सांगितले पुढील गुरुवारी त्या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबले आणि त्यांना सांगितले अर्ध्या तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती 60 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल तुम्हाला आज गुरुवार 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीज निमित्त 3,000 रुपये या ठिकाणी सोडण्यात येणार आहे. आता त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे त्या जिल्ह्यांची लिस्ट एकदा तुम्ही पाहून घ्यायचं आहे. फक्त याच महत्त्वाच्या 16 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे. आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे. यामध्ये बघा आता पहिला जिल्हा सांगण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव आहे अमरावती. आता अमरावती जिल्ह्यातील कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हा पैशांचा लाभ बँकेच्या खात्यात वितरित होणार आहे तर ती यादी तुम्हाला सांगणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये अमरावती, भातुकली, त्या ठिकाणी नांदगाव खंडेश्वर, दर्यापूर तालुका, अंजनगाव, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरजी तालुका, चिखलदरा, तिवसा, दामणगाव रेल्वे, मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, नांदगाव आणि त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे अमरावती जिल्ह्यातील जवळपास 1,77,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळते. या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ज्या अटी पात्रता तुम्हाला सांगितल्या यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित बसला, कोणताही प्रॉब्लेम नसला, 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न असलं, सगळं व्यवस्थित असलं तर तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत बघा. त्यानंतर दुसरा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्हा तुमचा आहे का बघा. धाराशिव जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा. धाराशिव जिल्ह्यातील 8 तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे. धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा तालुका, कळंब, भूम, वाशी आणि परांडा तालुका या तालुक्यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी धाराशिव जिल्ह्यात राहत असतील त्यांना आज बँकेच्या खात्यावरती 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती येणार आहे. तुम्हाला फास्टमध्ये तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या भागामध्ये पैसे येणार आहेत ही यादी सांगत आहे.
त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ 2 मिनिटे लक्ष देऊन या ठिकाणी आता बघायचं आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव आहे हिंगोली जिल्हा। हिंगोली जिल्ह्यातील 5 तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे। हिंगोली, बसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनेगाव या भागामध्ये जेवढे काही लाडक्या बहिणी राहत असतील तुम्हाला लाभ बँकेच्या खात्यावरती येणार आहे। आता पुढचा जिल्हा कोणता आहे नक्की बघा, कारण आज भाऊबीज निमित्त 3000 रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी सोडले आहेत। आता बघा पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय, तो म्हणजे सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची संख्या 5 लाखांच्या वरती आहे। सर्व पात्र लाडक्या बहिणींची संख्या या ठिकाणी आता निवडण्यात आल्या। यामध्ये उत्तर सोलापूरचा भाग, दक्षिण सोलापूरचा भाग, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर तालुका, सांगोला तालुका, माळशिरस तालुका, मोहोळ, माडा, करमळा या भागात जेवढ्या पण काही सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती टोटल तुम्हाला 3000 रुपये आज बँकेच्या खात्यावरती भाऊबीज निमित्त ओवाळणी या ठिकाणी सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतल्याचं आता पाहायला मिळू लागलंय। त्यानंतर आता पुढचा जिल्हा कोणता आहे नक्की बघा। प्रत्येक लाडक्या बहिणी आपला जिल्हा यामध्ये आहे का बघा, कारण ही जी यादी आहे तर ती डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यालयामधून आले आहे आणि ते जिल्हे तुम्हाला सांगत आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज पुढील अर्ध्या तासांच्या आतमध्ये, आज गुरुवार आहे 22 ऑक्टोबर आहे ते 23 ऑक्टोबर आहे, यामध्ये पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। आणि या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे सिंधुदुर्ग। आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली तालुका, मालवण, देवगड, दोडामार्ग तालुका आणि वैभववाडी तालुका या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना आज लाभ भेटणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा तुमचा आहे का आता पहा। आता बघा या ठिकाणी सातारा जिल्ह्याची या ठिकाणी या भागामध्ये लाभ भेटणार आहे। सातारा जिल्ह्यामध्ये बघा आता वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, मान, खटाव, कराड, पाटण, जावळी, महाबळेश्वर एकूण 11 तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती लाभ आता वितरित करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी मान्यता दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय वाशिम जिल्हा। वाशिम जिल्ह्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये आज लाभ बँकेच्या खात्यावरती येणार आहे बघा। वाशिम जिल्ह्यातील आता तुम्ही पाहू शकता वाशिम, मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, रिसोड, मानोरा या भागामध्ये जेवढे पण काही लाडक्या बहिणी आता या ठिकाणी सप्टेंबर पर्यंत हप्ता घेतले असतील, आधार कार्ड बँकेच्या खात्यात लिंक केलं असेल तर तुमच्या खात्यावरती टोटल 3000 रुपयांचा दिवाळीची ओवाळणी म्हणून बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा। आता वर्धा जिल्ह्याची लाडक्या बहिणी तुम्ही ऐका बघा, वर्धा जिल्ह्यामधील आर्वी तालुका, आष्टी तालुका, देवळी तालुका, हिंगणघाट, कारंजा, समुद्रपूर, सेलू, वर्धा या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी असतील त्या सर्वांना या ठिकाणी 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहेत। त्यानंतरचा लातूर जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट त्या ठिकाणी शिरूर, आनंदपाळ, अहमदपूर, उदगीर अशा 10 तालुक्यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर आता पुढचा तालुका त्या ठिकाणी सांगण्यात आलाय तर ते रायगड जिल्ह्यातील हे तालुके पनवेल, पेन, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, मानगाव, रोहा, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर 15 तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यात जेवढ्या काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना बँकेच्या खात्यावरती लाभ वितरित या ठिकाणी करण्यात आता सकाळपासून येऊ लागलाय। आता पुढे अर्ध्या तासामध्ये तुमच्या सुद्धा खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्यात आता येणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा महत्त्वाचा आहे, लास्ट जिल्हा आहे बघा, त्या जिल्ह्याचं नाव आहे बुलढाणा जिल्हा। आता बुलढाणा जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे यामध्ये चिखली, जळगाव, जामोद, देऊळगाव राजा, नांदुरा, मलकापूर, मेहकर, मोताळा, लोणार, शेगाव, संग्रामपूर, सिंदखेड राजा या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना बँकेच्या खात्यावरती टोटल तुम्हाला या ठिकाणी आता 1500 अधिक 1500 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती येण्याची शक्यता आहे। आता बघा तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।